मान तालुक्यातील म्हसवड येथील ही हृदयद्रावक घटना आहे। या घटनेमध्ये आई मूकबधीर होती तर मुलगा सुद्धा मूकबधीर होता। आता यांच्यासोबत काय झालेलं आहे पहा। चॅनलवरती नवीन असाल तर मराठी न्यूजला जरूर सबस्क्राइब करा। हनुमंत हा मूकबधीर विद्यार्थी इयत्ता 10वीच्या वर्गात सातारा येथील मूकबधीर विद्यालयात शिक्षण घेत आहे। गणेशोत्सवामुळे 3 ते 4 दिवस सुट्टी असल्याने तो गावी आला होता। रविवारी दिनांक 15 सप्टेंबर रोजी दुपारी 1 वाजता हनुमंत शेंबडे हा आईसोबत शेतात मोटर चालू करण्यासाठी गेला होता। हनुमंतची आई सुद्धा मूकबधीर आहे। कासऱ्याच्या साह्याने नदी पार करून त्यांना शेतात जावे लागते। आई नदीच्या काठावर असताना हनुमंत कासऱ्याच्या साह्याने पलीकडे निघाला होता। या दरम्यान कासरा हातातून निसटल्याने तो पाण्यात पडला आणि वाहून गेला। यावेळी मूकबधीर असल्याने मदतीसाठी माऊलीला साधे ओरडता सुद्धा आले नाही, म्हणजेच त्या आईला ओरडता आलं नाही। मुलगा पाण्यात वाहत गेल्याचे त्या आईने घरी पळत जाऊन वडील मोहन शेंबडे व इतरांना सांगितले। ही वार्ता वाऱ्यासारखी पसरली। म्हसवड पोलीस स्टेशनचे पोलीस, म्हसवड नगर परिषदेचे कर्मचारी यांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने युद्ध पातळीवर शोध मोहीम सुरू केली, परंतु सायंकाळी उशीरपर्यंत हनुमंत शेंबडे याचा शोध लागला नव्हता। या घटनेची माहिती मिळताच सर्व कर्मचारी तिथे उपस्थित राहिले। मानगंगा नदी सध्या पूर्ण क्षमतेने वाहत आहे, त्यामुळे कासऱ्याच्या साह्याने नदी पार करून शेतात जावे लागत आहे। रात्री उशीरपर्यंत शोध घेतला, परंतु हनुमंत याचा शोध लागला नाही। आईच्या डोळ्या देखत मुलगा वाहून गेला, मात्र मूकबधीर असल्याने त्यांना ओरडताही आलं नाही। काळीज पिळवटून टाकणाऱ्या या घटनेनं सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे।